रोहित पवार या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंड आहे 2021च्या आणि रोहित पवारला 2021च्या प्रकरणामध्ये आरोपी करा, त्याच्यावरती 307चा गुन्हा दाखल करा। तो जो चेहरा दाखवतोय महाराष्ट्राला, तो चेहरा किती काळवंडलेला आहे हे लोकांना कळू द्या। कोण व्हिडिओ कॉलवरती बोललं हे लोकांच्या समोर येऊ द्या ना। हे कुणी ठरवलं, स्पॉट निश्चित कुणी केला, हे सगळं प्रकरण बाहेर येण्याची आवश्यकता आहे। या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम, द बिगेस्ट अपकमिंग मॉल, विष्णू मिल कंपाऊंड, सोलापूर। हे बघा, रोहित पवारांनी हे जे सुरुवात केली माझ्या गाडीवरती दगड टाकायची, हे प्लॅन कशासाठी केलं? रोहित पवारला यामध्ये पहिला आरोपी केला पाहिजे। पोलिसांना माझी नम्र विनंती आहे, या सगळ्या विषयाचा मास्टरमाइंड हा रोहित पवार आहे। तेव्हा सत्ता होती त्यांची आणि त्यांना वाटत आमची सत्ता कधीच जाणार नाही, ते असे एकदम असे बेधुंद झाले होते। रोहित पवार या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंड आहे 2021च्या 307चं कलम दाखल करून रोहित पवारला नंबर 1चा आरोपी करावा आणि महादेव देवकातेचं स्टेटमेंट घ्यावं। महादेव देवकाते ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू आहे, तो काय मी बोलवलेला कार्यकर्ता नाही, तो आमचा कार्यकर्ता नाही, पण त्याला हे सगळं प्रकरण कळाल्यानंतर तो मला पिंपरी चिंचवडला भेटायला आला की असं झालंय, मी तुमच्यासोबत मला काहीतरी बोलायचं आहे। मग मी आल्यानंतर बघितलं तर छाती उघडून दाखवली। अरे म्हणलं हे कसं काय येतं? तर म्हणलं मी त्यांचा एकदम कट्टर फॅन होतो। मग म्हणलं का भेटायचं आहे, काय कारण आहे? तर असं तुमच्या बाबतीमध्ये तुमच्यावरती हल्ला करणं, दगडफेक करणं, याचं सगळं प्लॅनिंग रोहित पवारनं केलं आहे। आता जो माणूस छातीवरती टॅटू त्याचं स्टेटमेंट घ्या ना आणि रोहित पवारला 2021च्या प्रकरणामध्ये आरोपी करा, त्याच्यावरती 307चा गुन्हा दाखल करा। तो जो चेहरा दाखवतोय महाराष्ट्राला, तो चेहरा किती काळवंडलेला आहे हे लोकांना कळू द्या, एकदा अधिकृतपणे कळू द्या। माननीय ग्रामविकास मंत्री जयाभाऊ गोरे यांच्या प्रकरणामध्ये हे सगळे पुढे आलेत। यांनी कुणाला फोन केले, कसं प्रकरणाचा प्लॅन केला। एक बहुजनातला रेशन दुकानदाराचा पोरगा महाराष्ट्राचा ग्रामविकास खात्याचा मंत्री झाला आहे, हे पवारांना कसं काय पचल आणि मग त्याला बदनाम करा। यांची राजकारणाची पद्धत ही आहे, एक तर तुम्ही तो शरण येतोय का बघा, शरण नाही आला तर त्याला पोलिसांच्या मार्फत खोट्या केसेस घाला, त्याला जेलमध्ये टाका, त्याला भीती दाखवा, त्यातून शरण नाही आला तर त्याला बदनाम करा। समाजामध्ये त्याची प्रतिमा मलिन झाली पाहिजे, असले उद्योग या लोकांचे आहेत। त्यामुळं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात ती माहिती सांगितली, ते रेकॉर्डवरती आलेलं आहे। याही प्रकरणामध्ये त्यांचा संबंध आहे, त्याशिवाय हे धाडस करू शकत नाहीत। तुम्ही जर ही सुरुवात केली नसती आणि तेव्हा तुम्ही सत्कार करता या लोकांचा। आता मी व्हिडिओ तुम्हाला ऐकून दाखवला, रोहित पवारांचा वाघ आला म्हणताय, म्हणजे काय? माझ्या गाडीवरती दगड टाकला म्हणून तो वाघ झाला, म्हणजे तुमचं या गोष्टीला समर्थन आहे। आणि आम्ही कुठं काय बोललो? मग कायदा, मग संस्कृती, महाराष्ट्राची लोकशाही, मग फुले, शाहू, आंबेडकर, हे जे सगळं थोतांडपणा तुमचा आहे ना, हा सगळा लोकांना माहीत आहे। आणि आम्ही अशी काही तुम्ही प्रकरणं केली म्हणून आम्ही शांत बसेल अशी परिस्थिती नाही। आम्ही पूर्ण ताकदीनं, पूर्ण क्षमतेनं तुमच्या या चुकीच्या विचाराच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही भूमिका मांडत आहोत। पोलीस व्यवस्थितपणे याच्या मुळापर्यंत जातील, पोलीस या सगळ्या प्रकरणाचा मोक्ष करतील आणि जे कोणी असतील, रोहित पवार मी आरोप केलाय का? नाही, तुम्ही समोर बघितलं की काय झालंय। महादेव देवकाते या कुणाचा कार्यकर्ता आहे? त्यांचा मूळ कार्यकर्ता आहे। तो सांगतोय की तुमच्या गाडीवरती दगड टाकायचं प्लॅनिंग मी केलंय। अरे जर माझ्या गाडीवरती दगड टाकायचं प्लॅनिंग रोहित पवार करत असेल महादेव देवकातेच्या म्हणण्यानुसार, तर शरणू अंडेला मारहाण करण्याचं प्रकरण तेच करू शकतात, त्याशिवाय पुण्याची पोरं कशी काय येऊ शकतील? आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात पोलिसांच्या वरती आमचा विश्वास आहे, कायद्यावरती आमचा विश्वास आहे आणि नक्की यातून लोकांच्या समोर जे मूळ आरोपी आहेत, जे प्लॅन करणारी लोक आहेत, ते सगळे लोक पुढे येतील। आता ते तपासायला पाहिजे ना, मी तर पोलीस नाही, तपासायला पाहिजे ना हे सगळं कशासाठी केलं? व्हिडिओ कॉल करण्याचा, आता हे सगळे जे प्रकरण सुरू आहेत, व्हिडिओ कॉल करून हत्या करणं, रेकॉर्ड करून हत्या करणं, मला तर आता समजलं की त्याची हत्या जी करायची ती रेकॉर्ड करून करायची होती आणि अमानुष कृत्य, माणुसकीला न शोभणारं कृत्य करून करायची होती, अशी माहिती मला काही लोकांच्याकडून मिळते। अधिकृतपणे पोलीस यावरती बोलू शकतील, परंतु जे मी लोकांच्याकडून ऐकलं ते अत्यंत भयानक आहे। अत्यंत चुकीच्या पद्धतीनं कृत्य करायचं असं त्यांचं नियोजन होतं आणि मग हे नियोजन काय असं जाता जाता गाडीत ठरलेलं नसतंय। त्यांच्याबरोबर जे साहित्य होतं, त्यांच्याबरोबर ज्या पद्धतीनं साडी घेऊन गेले होते म्हणे, त्यांच्याकडे फटाकड्या होत्या, आणखी काय काय साहित्य होतं, पोलीस त्याबद्दल सविस्तरपणे बोलतील। हे प्रीप्लॅन असल्याशिवाय अत्यंत थंड डोक्यानं केलेला हा कट आहे आणि हा कट या पोरांनी केला आहे असं मला अजिबात वाटत नाही। जी पाठीमागं लोक आहेत त्यांना सगळ्यांना पुढं आणलं पाहिजे। शरणूचं म्हणणं असं आहे की गाडीतील लोक म्हणली रोहित पवाराला कॉल करा, रोहित दादाला, पवार मी म्हणतोय ते दादा म्हणतात, पोरं त्यांचे कार्यकर्ते असल्यामुळं ते त्यांना दादा म्हणतात, तर रोहित पवारांना फोन करा
आणि 15 मिनिटानंतर एका मोबाईलवरून कॉल आला आणि त्यामध्ये शरणूचं असं म्हणणं आहे की मला माफी मागायला सांगितली आणि मी माफी मागितली नाही तर तुला मस्ती आहे, याला संपून टाका, अशा पद्धतीचं प्रकरण हे सगळ्या या गोष्टीमध्ये घडलं आहे असं त्याचं म्हणणं आहे. तर नक्की पोलिसांनी या गोष्टीमध्ये सिरियसपणे विचार करावा. जर कुणाचा कॉल आला आहे, कोण व्हिडिओ कॉलवरती बोललं, हे लोकांच्या समोर येऊ द्या ना. आणि बाहेरची मुलं पुण्याची कशी काय लोक येत आहेत? हा जो सुरवसे आहे तो काय पुण्यापर्यंत एवढा काय त्याचा संपर्क असेल मला असं वाटत नाही. तो तर इथला सोलापूरमधला मुलगा आहे आणि त्याला तुम्ही कशाला पुढं करताय? त्याला तुम्ही बळीचा बकरा कशासाठी बनवताय? तुम्ही जी सगळी मुलं पाठवलेली आहेत, गाडी कुठून आली, कशी आली आणि इथून कर्नाटकमध्ये घेऊन जाण्याचा प्लॅन काय? जिथं ती मुलं 3 गाडीतून उतरली आणि रेल्वेनं पुण्याला गेली, तिथून पुढं 4 तास लागणार आहे असं बोलत होते. ज्या स्पॉटला शरणूला घेऊन जायचं आणि त्याची हत्या करायची तो स्पॉट तिथून 4 तास पुढं आहे. मग हे कुणी ठरवलं? स्पॉट निश्चित कुणी केला? हे सगळं प्रकरण बाहेर येण्याची आवश्यकता आहे आणि मला विश्वास आहे की पोलीस नक्की हे प्रकरण बाहेर काढतील. नाही, कार्यकर्त्यांना ते असं सातत्यानं डिवचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आम्ही सगळे कायद्यावरती विश्वास ठेवणारी लोक आहोत. पोलिसांच्यावरती आमचा विश्वास आहे. राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या कानावरती ही मी घटना सविस्तरपणे घातलेली आहे आणि नक्की या सगळ्या विषयाच्या खोलापर्यंत पोलीस जातील आणि ज्या लोकांनी हे कृत्य केलं आहे त्या लोकांना पूर्णपणे उघडं करतील. आता आमच्या कार्यकर्त्यांना ह्याच आमच्या सूचना आहेत की हे पूर्णपणे बिथरलेली लोक आहेत आणि ही बिथरलेली लोक कार्यकर्त्यांना टार्गेट करतायत. आपण सगळ्यांनी सावधपणे आपण सगळ्यांनी राहावं हेच आपल्या तुम्ही कुणाकुणाला संरक्षण देणार? कार्यकर्त्यांची संख्या हजारोच्या पटीत आहे, तर तुम्ही पोलीस एवढ्या लोकांना संरक्षण कसं देणार? परंतु आमच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सगळे काळजीपूर्वक काम करणे आवश्यक आहे. मी माननीय CP साहेबांना विनंती करतोय की त्या प्रकरणाची फेर तपासणी करण्याची आवश्यकता आहे. 40 कॉल एका मुलाचं इथे आलं होतं. 40 कॉल आमचं लोकेशन घेत होता. तुम्ही काय त्यामध्ये तपास केला नाही? 40 वेळा कॉल एक माणूस आमच्या कार्यकर्त्यांना कसं काय करतो? तुमची गाडी कुठं आली आहे? तुम्ही आता कुठं थांबलाय? इथं किती वाजता येणार आहे? असे 40 वेळा फोन त्या पोराचे आलेले आहेत. त्यामुळं या सगळ्या प्रकरणाची फेर चौकशी करावी अशी माझी विनंती आहे. अरे माझ्या गाडीवरती दगड टाकल्यानंतर तुम्ही सत्कार केला, हे कुठल्या कायद्याचं समर्थन होतं? कुठला कायदा तुम्ही मानत होता? त्यांनी ओळख करून दिली, हा गोपीचंद पळकरच्या गाडीवरती दगड टाकणारा. दाखवा सर. रोहित पवारचा वाघ आहे म्हणे. तुम्ही हे उद्योग राज्यभर केले 40-50 वर्षे. हे नव्यानं लोकांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आणि तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्र कुठं चालला? अरे जरा तर लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. या महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणारे तुम्ही आहात, या महाराष्ट्राची वाट लावणारे तुम्ही आहात आणि तुम्ही आम्हाला सल्ले देताय, महाराष्ट्राच्या समोर सल्ले देताय. आणि त्यामुळं रोहित पवारांनी हे उद्योग करणं बंद करावं. कायदा कायद्याच्या पद्धतीनं काम करेल. कायद्याला किंवा पोलिसांना सल्ला देण्याची आवश्यकता रोहित पवारांच्याकडे आहे असं मला अजिबात वाटत नाही. पोलीस त्यासाठी सक्षम. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते. यासोबत LED रिअर लॅम्प्स, USB चार्जर सह रिअर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर.